आज 2 दिवस झाले अख्खा महाराष्ट्र डोळ्यात आसवं घेऊन उभा आहे. महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व उपमुख्यमंत्री अजित पवार आज आपल्यात नाहीत. ज्या दिवशी ही बातमी कळाली परवाला की अजित पवार विमान दुर्घटनेमध्ये गेले, ही बातमी ऐकली आणि क्षणभर कानावर विश्वास बसला नाही. मन सैरभर झालं आणि जेव्हा टी व्ही लावला तेव्हा खरोखर धडाधड या बातम्या यायला लागल्या आणि मन सुन्न झालं. माझ्या तर अंगातलं सगळं अवसान निघून गेलं. आवासून मी त्या टी व्हीकडं त्या बातम्याकडं बघू लागले आणि विचारचक्र जसं काय जागेवर थांबलं असं झालं. अख्खा महाराष्ट्र त्या गोष्टीकडं, त्या बातम्याकडं डोळे लावून बसलेला होता. कधी कधी वाटायचं की बातमी खोटी ठरावी आणि अजितदादा पुन्हा आपल्याला दिसावेत, पण दुर्दैवानं तसं झालं नाही आणि आज संपूर्ण महाराष्ट्राने त्यांना अखेरचा निरोप दिला. खरं तर दादाचं व्यक्तिमत्व म्हणजे अतिशय भारदस्त, हसरं खेळतं आणि हा माणूस कधी आपल्याला बाहेरचा वाटला नाही. हा आपल्या कुटुंबातीलच एक आहे असं वाटायचं, कारण लहान थोरापासून आपण सगळेजणच त्यांना दादा म्हणत होतो. लाडक्या बहिणीचा तर विषय सोडाच, पण गडी माणसंसुद्धा, पुरुष लोकसुद्धा दादा म्हणूनच ते सगळीकडे प्रसिद्ध होते. आज त्यांचा जो अंत्यविधी झाला आणि हा आपण लाईव्ह टी व्हीला पाहिला, तेव्हा जो अफाट जनसागर होता, घाय मोकलून सगळे रडत होते. इतकी लोकप्रियता आजपर्यंत कोणत्याही नेत्याला लाभली नसेल एवढी लोकप्रियता यांना लाभली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, इंदिरा गांधी, नेहरू हे तर होतेच, पण त्यामध्ये थोडासा म्हणजे वरचा वर्ग होता. पण आज जर आपण पाहिलं तर तळागाळातील अगदी झोपडपट्टीतला सुद्धा माणूस आपलं गाव, घर, भूक, तहान विसरून त्या बारामतीमध्ये हजर झालेले होते. कितीही कृतज्ञता आपल्या नेत्याविषयी. जसं काय प्रत्येकाला असं वाटत होतं की माझ्या जीवाचा सखा गेला आहे, माझा पाठचा भाऊ गेला आहे किंवा माझा मुलगा गेला आहे. म्हातारे कोतारी माणसंसुद्धा डोळ्यात आसवं घेऊन आणि मिळेल त्या वाहनानं बारामतीकडं रवाना झाली. एवढा मोठा जनसमुदाय त्यांच्या याच्यावरूनच की समाज मनामध्ये त्यांची पाळंमुळं किती रुजलेली होती हे आपल्याला दिसून येतं. तसं राजकारण जर म्हटलं तर अतिशय म्हणजे स्वतः दादाच म्हटले होते की राजकारण हे अतिशय वंगाळ आहे आणि आता लोकांनी शेतं विकायची, बायका उभ्या करायच्या की अमुक पैशाला बायका निवडणुकीला उभ्या करायच्या, असं काही करू नका. पैसा वाया घालू नका, वेळ वाया घालू नका. हा पैसा तुम्ही तुमच्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी खर्च करा, त्यांना स्वतःच्या पायावर उभं करा. हे त्यांचं जे शेवटचं म्हणजे लोकांना उपदेश होता, खरंच तो लक्षात ठेवून लोकांनी यापुढं वाटचाल करावी. या ठिकाणी सगळ्यांनी जे श्रद्धांजली त्याला वाहिली, तर त्या ठिकाणी अगदी अमित शहापासून तर एखाद्या खेडेगावातल्या झोपडपट्टीच्या माणसापर्यंत या ठिकाणी लोक आपण जनसमुदाय पाहिला आणि प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये असं की दादा परत या, दादा परत या. आपण सगळ्यांनी त्यांना आवाज दिला, पण दादा हे अनंताच्या प्रवासाला निघून गेलेले आहेत. अतिशय हसरं आणि खेळकर असं व्यक्तिमत्व होतं. कधी कधी ते जेव्हा पत्रकार त्यांना काय काय प्रश्न विचारायचे, ते इतक्या दिलखुलासपणे त्यांना उत्तरं द्यायची आणि त्यांचा विनोदी स्वभाव तर आपल्या सर्वांना माहीतच आहे. खूप विनोदी वृत्तीनं हसत खेळत ते प्रत्येक प्रश्नाला बगल द्यायचे. काही वेळा त्यांच्यावर बालंट आलं की सिंचन घोटाळा केलेला आहे, पण याच्या सगळ्यातून ते सही सलामत बाहेर सुटले. राजकारण म्हटलं तर आता त्या ठिकाणी कुठलाही राजकारणी असा धुतल्यात आणण्यासारखा नाही, पण दादाने आपल्या कर्तृत्वातून हे सिद्ध करून दाखवलं की मी किती खरा आहे आणि राजकारण त्यांनी सर्वसामान्य माणसासाठी खूप चांगलं काम केलेलं आहे. लोक सांगतात की त्यांच्याकडं गेलं, दादा माझं हे काम करायचं आहे, की दादानी जर शब्द दिला त्यांच्याकडून होत असेल तर हो तुझं काम झालं असं समज, नसेल होत तर स्पष्ट तोंडावर नाही असं सांगायचे.
कुणाचाही मुलाहिजा न राखता स्पष्ट वक्तेपणा त्यांच्यात होता आणि हा स्वभाव हा सर्वांनाच आवडायचा. दादा प्रत्येकाला, पत्रकार असो किंवा बाहेर त्यांच्या मीटिंग असो, त्यांचं स्पष्ट बोलणं हे सगळ्यांना आवडायचं. आज त्या कुटुंबाचा आधारबळ गेलेला आहे. शरद पवारांना आणि त्यांच्यामध्ये थोडेसे मतभेद झाले, पण असं म्हणतात की पाण्यात काठी मारली तरी पाणी काही दुभंगत नसतं. तसं काही काळ शरदजी पवारपासून लांब गेलेले अजित हे पुन्हा त्यांच्याजवळ आले आणि पुन्हा ही नात्याची घट्ट नाळ आहे ही त्यांनी जगाला दाखवून दिलं. राजकारणामध्ये भयानक उलथापालथ झाली आणि नंतर शेवटीसुद्धा आपल्या काकांच्या जवळ ते आले. घर त्यांनी अभेद्य राखलं आणि आज शरद पवारसुद्धा गहिवरून गेले असतील. त्यांची 2 मुलं, त्यांची पत्नी, काकू, त्यांचा जो सगळा परिवार आहे हा सगळा शोकसागरात बुडालेला आहे. आणि यांना आता अजितदादा तर परत येणार नाहीत, पण परमेश्वराजवळ एवढीच विनंती आहे की या माणसांना जगण्याचं बळ दे. असा दादा पुन्हा होणे नाही, असा उपमुख्यमंत्री पुन्हा होणे नाही. खूप लळा, खूप जीव त्यांनी आपल्याला लावला आणि अशा या दादांना माझी साश्रुपूर्ण नयनांनी श्रद्धांजली.